माफ करा, आमच्या कारखान्यात बाटल्यांवर लेबल चिकटवायला महिला कामगार लागतात ही गोष्ट खरी आहे, पण सध्या एकही जागा रिकामी नाही. हा, दुर्दैव आमचं. या आपल्या मिसेस. नाही, आमच्या शेजारी राहते. नवऱ्यानं टाकलंय तिला. थांब. तेव्हापासून नोकरी शोधते. बघा केवढं दुःख झालं. तेव्हापासून सारखी रडते. अहो भाई, हे बघा, इथे जागा रिकामी झाली ना की मी आपल्याला कळवीन. जागा रिकामी झाली की ते कळवणार आहेत. चल, जास्ती होतंय. चला चला, तुमचा चेहरा बघून कोणी नोकरी देईल वाटत नाही. अरे बाई बनून आलो तरी कोणी नोकरी देत नाही. घरी जा आता, मला कामावर जायचंय. तुम्ही जा कामावर, आम्ही बसतो घरी भांडी घासत. जा चल. भांडी घासतोय. बाप रे. अहो काकू, हे काय तुम्हाला वाचता येत नाही? इथे वाचण्याचा काही संबंध? बाई माणसाने इकडे जायचं. हो, विसरलेच होते हा मी. चावटच आहेस. जाते. इथं वांदे होतील म्हणून आम्ही जाते. हा, उभीच मेली. ए इंगळ्या. हा. ए इंगळ्या. हा. अरे काय चाललंय काय? कुठं काय? किती धूळ साठली आहे? हा, साफ धूळ. नाही करायची काय? हा, हा. साफ कर. हो. नाही तर मॅडम तुला आणि मला एकदम साफ करतील. हा. चल फडका घे, चल. तोपर्यंत मी धरतो डबे. चलो, आता काय खैर नाही. केबिन पर्यंत आवाज पोचला असेल बहुतेक. हो. म्हणे मॅडमने बोलवलेलं. हो, वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय रे? छडी आहे का चाबूक आहे? ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम, तो इंगळे फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उचलून धरले होते. धडाम करून खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा, आता थोडीशी पावडर खाली साडली, पण तोंडाला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच. ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हा? हो, खरंच धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचे हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो, तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय, एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या, बसा. हो, थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. हसायला काय? लिंबाचं मटण कसं करतात हो? माफ करा, मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम, तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब, तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावं असं वाटतंय. थँक्यू. मॅडम, तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. मिस्टर माने, तुमच्या ओठापर्यंत पोहोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा, मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील.